हरे कृष्णा. तर आपण आजच्या सत्राला आपण सुरुवात करूया प्रार्थना बोलून. तर ही प्रार्थना जी मी बोलणार आहे ती आपल्या स्क्रीनवर आहे. तुम्ही हात जोडून माझ्या मागे रिपीट करू शकता. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमां विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन्निति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चातदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सो हरे कृष्ण. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. खूप छान वाटलं. काही आपले पार्टिसिपेंट्स आहे जे एकदम नियमितपणाने आपल्या प्रत्येक सेशन्सला येतात येतात आहे. जसे माधुरी माताजी आहेत, प्रतिभा माताजी, कालिंदी आहे, पंकज प्रभू आहेत. सो धन्यवाद. कल्याणी माताजी पण आहे, लोतन प्रभू. खूप खूप धन्यवाद, तुम्ही एवढ्या नियमाने प्रत्येक सेशनला येत आहे. तर आपण सुरुवात करूया आणि आपण थोडी उजळणी करूया की आपण मागच्या सेशनमध्ये काय डिस्कशन केलेलं. ठीक आहे. सो मी परत एकदा विनंती करतो. आता आपण किती जण आहोत? 8 जण आहोत. प्लीज लाजू नका, तुम्ही तुमचा कॅमेरा चालू ठेवू शकता. जेणेकरून मला समजेल ना जेव्हा मी बोलीन की तुम्हाला कितपत समजतंय की मला दुसरं काही माझं एक्सप्लेनेशन थोडंसं मला चेंज करता येईल त्या हिशोबाने, जर मी तुम्हाला बघू शकलो तरी. सो आपण सुरुवात करूया आजच्या सेशनसाठी. सो आपण पहिली आपण उजळणी करूया की जो मागचा जो अध्याय होता त्यात आपण काय चर्चा केलेली. तर जो 5वा अध्याय आहे त्यामध्ये पुन्हा एकदा काय झालं आहे की अर्जुन कुठे ना कुठे गोंधळलेल्या मनस्थितीत आहे. त्याला कळत नाहीये की युद्ध करायचं की नाही करायचं, युद्ध करायचं का सगळं सोडून जायचं. आणि हीच त्याची जी भावना होती ती अध्याय 3ऱ्यामध्ये पण होती. जेव्हा 3रा अध्याय सुरुवात झालेला त्याला तिकडे पण कळत नव्हतं. आणि ही जी परत भगवंत वेगवेगळी संकल्पना मांडत चालले आहेत. आता इकडे भगवंत त्याला निष्काम कर्मयोग काय आहे ते सांगतात 5व्या अध्यायामध्ये. तर निष्काम कर्मयोग म्हणजे कर्म करणे, फळाशी आसक्त न राहणे आणि जे काही फळ येईल ते भगवंताच्या सेवेत लावणे. तर हे आहे निष्काम कर्मयोग. तर भगवंत म्हणाले तू काय कर, निष्काम कर्मयोग कर. पण अर्जुनला परत प्रश्न पडला की भगवंत तू बोलतोय की तुम्ही कर्म करा पण त्याच्या फळाला आसक्त राहू नका. आता मला सांगा, आपल्यापैकी बरेच लोक काही ना काही विविध कार्य करत असतील. कोण आय टी मध्ये असेल, कोण शिक्षक असेल, किंवा कोणी काही गृहिणी असेल, किंवा काही आपला वेगवेगळा व्यवसाय असेल. तर तुम्हाला जर मी बोललो की तुम्ही तुमचा व्यवसाय करा पण तुम्हाला त्याचा पगार भेटणार नाही, चालेल का? तर कुठे ना कुठे आपल्याला त्या जे पण कार्य करू त्याच्या फळाची आपल्याला आसक्ती राहतेच. किंवा कोण गृहिणी आहे तिने काही जेवण बनवलं, गुलाबजामुन बनवले किंवा काही बनवलं, तर ते 10 वेळा विचारणार कसं झालंय, कसं झालंय, चांगलं झालंय का, टेस्टी आहे का. कारण की त्यांना वाटतं की हा बाबा आपण जे केलंय त्याचं काहीतरी आपल्याला फळ भेटलं पाहिजे, आपल्याला प्रोत्साहन भेटलं पाहिजे, आपल्याला अप्रिशिएशन भेटलं पाहिजे. तर आपण कुठलंही कर्म करतो तर आपल्याला त्याच्या बदले आपल्याला काही ना काही पाहिजे. आपण त्या फळाशी आसक्त राहतो. तर अर्जुन पण तेच बोलतो की भगवंत तुम्ही बोलता निष्काम कर्म योग करा पण फळाची बिलकुल चिंता करू नका. पण हे कसं शक्य आहे? मग भगवंत 5व्या अध्यायात एक सूत्र सांगतात. खूप महत्वाचं सूत्र आहे. तो म्हणजे तीन कर्ता. काय आहे? तीन कर्ता. तर भगवंत 5व्या अध्यायात सांगतात की अर्जुन तू फळाशी आसक्त ह्यासाठी होतोय कारण की तुला वाटते की तू करतोय ते काम. पण असं नाही आहे. तीन कर्ता असतात. तीन कर्ता कोण कोण आहे? जीव, ईश्वर आणि प्रकृती. तर जीव कोण? जीव म्हणजे आपण. ईश्वर म्हणजे भगवंत.
तर आता काय होतं जेव्हा जीव जो आहे आपण आहोत, आपल्याला काय इच्छा झाली. फॉर एक्झाम्पल, कोणाची इच्छा आहे की त्याला BMW घ्यायची 50 लाखाची. आता जर त्याला 50 लाखाची गाडी पाहिजे, तर त्याला बँक खात्यात पैसे असले पाहिजे, राईट? 50 लाख कमीत कमी, तर तो जाऊन गाडी घेऊ शकतो. तसं जीवची पण खूप इच्छा असतात की मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला हे करायचे, मला आयुष्यात खूप यशस्वी व्हायचे, मला हा अवॉर्ड भेटला पाहिजे, अशा बऱ्याच इच्छा असतात. तर त्याच्या जे पण इच्छा आहे ते भगवंत काय करतात, बाबा हा आता जीव इच्छा करतोय, पण भगवंत बघतात की हे जे अ, कर्माचं खातं आहे, जसं बँकचं खातं असतं, तसं कर्माचं पण एक खातं असतं. आणि त्या कर्माच्या खात्यात बघतात की ह्याची तेवढं पुण्य आहेत का. तेवढ्या ज्या कर्माच्या खात्यात जर त्याचे तेवढे पुण्य असतील, मग भगवंत काय करतात, जे तिसरा कर्ता आहे, तिसरा कर्ता कोण आहे, प्रकृती. प्रकृतीला सांगतात की ह्याची इच्छा पूर्ण कर. तर उदाहरण म्हणजे, जसं मी तुम्हाला गाडीचं उदाहरण दिलं की कुठल्या व्यक्तीला गाडी घ्यायची आहे, पण त्याच्याकडे आता पैसे नाहीये, पण त्याची इच्छा खूप तीव्र आहे की मला गाडी पाहिजे. मग असं होईल की तिची इच्छा होती आणि भगवंतानी बघितलं की हा बाबा ह्याच्या कर्माच्या खात्यात पुण्य आहेत की याला गाडी भेटावी. असं होईल की तो ऑफिसमध्ये जाईल आणि त्याचा बॉस बोलेल की कंपनीची नवीन पॉलिसी आली आहे, ज्यांना कंपनी 10 वर्ष झालेत त्यांना गाडी फ्री भेटणार आहे. आणि अशा प्रकारे काय होईल, त्याची इच्छा पूर्ण होईल. पण आपण बघतो, जीवच्या हातात काय आहे, जीवच्या हातात आहे फक्त इच्छा करणे. बाकी पूर्ण करणे आणि कसं करणे, ते भगवंत आणि प्रकृतीच्या हातात आहे. तर ह्याला बोलतात तीन कर्ता. भगवंत बोलतात, अर्जुनी प्रश्न उचललेला ना की मी कर्म करतोय, आसक्त कसा राहणार नाही माणूस आपल्या फळाशी. ते साहजिकच आहे. मग भगवंतानी हे सांगितलं, तू तू असं समजू नको की तू करता आहे. तर करता कोण आहे, भगवंत. आणि अशा प्रकारे मग भगवंत बोलतात की अ, तू तुझ्या फळाची आसक्ती ठेवू नको, निष्काम कर्मयोग तू पालन कर. तर तर आता आपण हे जे आहे, तर भगवंत बोलतात की तू काय कर, हे समजून तू योगचं पालन कर. मग 5व्या अध्यायात आलेलं की भगवंत बोलतात निष्काम कर्मयोग करण्यासाठी मन आणि आपली जी इंद्रिय आहे त्यांना संयमित केलं पाहिजे, त्यांना नियंत्रित केलं पाहिजे. आणि तोच होता उद्गम 6व्या अध्यायाचा, म्हणजे अष्टांग योग. अष्टांग योगचं मेन काय कार्य असतं अष्टांग योग मध्ये, मनाला नियंत्रित करणे. आता हा खूप छान विषय आहे जो 6व्या अध्यायात येणार आहे, की मन आणि मनाबरोबर खूप विस्तारामध्ये चर्चा केली आहे. आज आपण बघतो बरीच लोक मनापासून त्रस्त आहेत. किती लोक काहीही करतात, सुसाईड करतात, किंवा बरेच स्टुडंट कोटा, एक राजस्थानमध्ये कोटा करून जागा आहे, बरेच मुलं त्याला बोलतात IIT ट्रेनिंग हब आहे. तिकडे मुलं जातात शिकायला, पण बरेच वेळा मुलं तिकडे सुसाईड करतात. परत मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन मध्ये, IIT IIM मध्ये पण बरीच मुलं सुसाईड करतात. आणि हे फक्त स्टुडंटच नाही, तरी बरेच असे व्यवसायामध्ये पण. का? कारण की त्यांचं मन कुठे ना कुठे त्यांना काय करतं, विवश करतं, कारण की त्यांचं मन नियंत्रित नाही आहे. तर ह्याची आपण आता सखोलवर आपण चर्चा करू मनाबद्दल. तर एक पतंजलीचं एक योग सूत्र आहे. तुम्हाला स्क्रीन दिसते माझी, हो. एक पतंजलीचं योग सूत्र आहे. त्यामध्ये जे मन आहे, मन, आणि अजून एक माझी नम्र विनंती असेल तुम्हाला सगळ्यांना, आपण एवढा विशेष वेळ काढून आला आहात तुम्ही तुमचा, 1 तास तुम्ही मूवी बघू शकला असता, किंवा दुसरं काही करमणुकीच्या गोष्टी करू शकला असता, किंवा अन्य काही कार्य करू शकला असता, पण तुम्ही आलात 1 तास इकडे. आता आपला वेळ काही आपण चर्चा करणार आहोत भगवद्गीतेवरती. तर माझी विनंती आहे की तुम्ही एक बुक आणि एक पेन घेऊन बसू शकता. तुम्हाला वाटलं की हा खूप छान पॉइंट आहे, तो तुम्ही लिहून काढू शकता. कारण की काय आहे ना, आपलं स्मरणशक्ती एवढी कमजोर आहे की आपल्याला 2 दिवसापूर्वी काय खाल्लेलं आठवत नाही, किंवा काल काय संध्याकाळी खाल्लेलं ते आठवत नाही. स्मरणशक्ती खूप कमी असल्यामुळे आपल्या लक्षात काहीच राहणार नाही. ते फक्त एक जस्ट आपलं ना, आपण हा आपल्याला चांगलं वाटेल, आपण काहीतरी चांगलं ऐकलं, पण जर तुम्ही लिहून ठेवलं तर ते कायमस्वरूपी तुमच्यासोबत राहील. आणि आज माझा प्लॅन आहे की आपला जेव्हा सेशन एंड होईल, मला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही एक एक पॉईंट सांगू शकता की जो तुम्हाला आवडला आजच्या अध्यायातून, आणि जो तुम्हाला वाटतं की तुम्ही आपल्या जीवनात तुम्ही त्याला अवतरू शकता. तर हे म्हणून आपण परत हे सेशनकडे वळूया. तर हे पतंजली योगसूत्र ते काय म्हणतं, जे मन आहे, मन,
मन काय आहे? माकडासारखं आहे. आपल्या प्रत्येकाने माकड किंवा वानर बघितलंय? कोणी सांगू शकेल का त्याचा स्वभाव कसा असतो? त्याचा स्वभाव कसा असतो? अनम्यूट करू शकता आणि सांगू शकता. येस प्रतिभा मात्रे. हरे कृष्ण. त्याचा स्वभाव चंचल असतो, एके हा, ठिकाणी नसतो. बरोबर आहे. तर हे माकड आहे ना, अच्छा. एका फांदीवर थांबत नाही. तो इकडून तिकडे, तिकडून तिकडे, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरून, दुसऱ्यावरून तिसऱ्यावर उड्याच मारत राहतो. आणि आपण जर आपलं मन, खोडकरही असतो. हा हा येस, हा माधुरी माताजी, खोडकरही असतो. हा खोडकरी असतो. तर आपण बघतो की आपलं मन पण असंच आहे. आपण जरी आता ह्या भगवद्गीते क्लाससाठी बसलो आहोत, तरी आपलं मन कुठेतरी दुसऱ्या चिंतनात असेल, दुसऱ्या विषयाच्या. माझा घर परिवार, माझी मुलं, माझी शाळा, दुसरा काही ना काहीतरी विचार चालणार. कधी आपण एका ठिकाणी म्हणजे मन शांत आणि स्थिर राहतच नाही. इकडे तिकडे कुठे ना कुठे त्याचा आपला प्रवास चालूच असतो. तर हे पतंजली योगसूत्र हे म्हणतं की आपलं मन काय आहे? आपलं माकडासारखं आहे. तर जर आत्ताच्या जर जर व्यक्ती आहे किंवा मनुष्य आहे, त्याच्या मनाची जर संकल्पना समजायची आपण ठरवली, तर असं समजू शकतो की एक माकड आहे. त्यांनी काय केलं आहे? त्यांनी खूप दारू पिली आहे. एक माकड आहे, त्यांनी खूप दारू पिली आहे आणि त्याच्या शेपटीला अ, अ, काटे काट्यांचं झाड लावलं आहे. काटे लावले आहेत त्याच्या त्याच्या शेपटीला. आणि त्याच माकडाला परत एका पिंजऱ्यात टाकलं आहे. त्यात काय आहे? विंचू आहे, जे त्याला चावतात आहे. आता ह्याचा काय तात्पर्य आहे ते मी सांगतो. तर आजचा जो व्यक्ती आहे, आजचा जो मनुष्य आहे, त्याच्या मनाची ही स्थिती आहे. एकतर तो काय आहे, ते मन, ते जे माकड आहे, त्या माकडाने दारू पिली आहे. त्यावर त्याच्या शेपटीला काटे आहेत, ते त्याला टोचतात आहे. आणि परत त्याला एका पिंजऱ्यात सोडलंय, त्यात त्याला विंचू काय करतात आहे? चावत आहे. आता काय आहे? आता माकडाने दारू पिली आहे म्हणजे याचा अर्थ आहे, आजकालचा जो व्यक्ती आहे तो खूपच अहम किंवा मीपणा ह्यात आहे. त्याला फक्त बोलतात ना, मे और मेरा, मी आणि माझं एवढंच सुचतं. जसं एक हिंदीमध्ये मी एक बऱ्याच दिवसांपूर्वी एक लाईन ऐकलेली, अपना काम बनता भाड में जाय जनता. त्याला फक्त आपला स्वतःचा स्वार्थ दिसतो. तर हे काय आहे? दारू पिली म्हणजे त्याला कसला नशा आहे? अहमपणाचा नशा आहे. आता त्याला शेपटीला काय आहे? काटे आहेत. आता काटे आहे त्याचा अर्थ काय? तर क्रोधाने ग्रस्त आहे. त्याला छोट्या छोट्या गोष्टींवरती राग येतो. आणि जसं आपण, तुम्हाला आठवत असेल, दुसऱ्या अध्यायात आपण चर्चा केलेली, क्रोध हा कामाचा छोटा भाव आहे. कामेशा क्रोधेशा रजोगुणा समुद्भवा. जे क्रोध आहे त्याची उत्पत्ती कुठून होते? कामापासून होते. काम म्हणजे भौतिक इच्छा. आणि हे कशातून उत्पन्न होतं? रजोगुण. तर असा जो आहे, काटे चावतात आहे त्याला, म्हणजे काटे त्याच्या शेपटीला काटे आहेत म्हणजे काय आहे? तो क्रोधनी ग्रस्त आहे तो माकड, आणि तो व्यक्ती जो आहे आत्ताचा. आणि तिसरं म्हणजे त्याला कुठे पिंजऱ्यात सोडलंय. पिंजऱ्यात त्याला विंचू चावतात आहे. विंचू म्हणजे द्वेष. आजकाल व्यक्ती एवढा द्वेषी आहे आजचा. दुसऱ्याचं काही चांगलं झालं तर त्याला बघवत नाही. दुसऱ्याला सक्सेस भेटला किंवा त्याला चांगलं काहीतरी लाभलं तर त्याला बिलकुल बरं वाटत नाही. आणि हा व्यक्ती कोण नाही तर आपणच आहोत. प्रत्येक जण कुठे ना कुठे हा द्वेष आपल्या मनातही आहे. जर आपण थोडासा विचार केला किंवा बाहेर काही स्वतःकडे जर बघितलं, तर ही आपलीच संकल्पना आहे. आपल्याच मनाचा विचार केला आहे. जिकडे आपल्याकडे अहमपणा आहे, परत आपल्याला आपला द्वेष आहे, क्रोध, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींवरती आपल्याला क्रोध येतो. तर ही आपलीच अवस्था आहे, आपलीच स्थिती आहे. तर आता आपण वळूया पुढे. हे जरा मी तुम्हाला एक बोलतात ना, पार्श्वभूमी दिली या अध्यायाची. आता आपण वळूया. ह्या अध्यायामध्ये आपली काय काय चर्चा होणार आहे. तर संक्षेपमध्ये आपण जो पहिला सेक्शन असेल त्यामध्ये बघू. एकच मिनिट हा. हम्म, हम्म. हा, तर हा जो अध्याय आहे, 6वा अध्याय, यामध्ये आपण पहिले 9 श्लोक आहे त्यामध्ये चर्चा करणार आहोत की आपला जो मन आहे तो काय मित्र आहे की शत्रू आहे. पर त्यानंतर अष्टांग योगचं कसं पालन होतं, काय अष्टांग योग काय आहे, 10 ते 36 श्लोक मध्ये. परत
37 ते 45 मध्ये अर्जुन प्रश्न विचारतो भगवंताला, भगवंत योगी जो आहे त्याची जर तो जो योगचं पालन करतो आणि ते परिपक्व आणि परिपूर्ण झालं नाही योग, तर त्याची काय अवस्था होईल, ते आहे. आणि चौथा, खरा योगी कोण आहे? आपण बघतो कर्मयोग आहे, ध्यान योग आहे, भक्ती योग आहे, अष्टांग योगाची आपण चर्चा करणार आहोत. तर भगवंत काय म्हणतात की कुठला योगा सर्वश्रेष्ठ आहे आणि कोणता योगी सर्वश्रेष्ठ योगी आहे, त्याची चर्चा आपण यात करणार आहोत. तर आता वळूया आपण पुढे. जो पहिला सेक्शन आहे, शत्रु की मित्र. तर जसं आपण डिस्कशन करत होतो, चर्चा करत होतो, की जो मन आहे तो काय आहे, आपला मित्र आहे की आपला शत्रू आहे, त्याची आपण चर्चा करणार आहोत. तर आता बघूया भगवंत काय म्हणतात. तर हा एक श्लोक आहे, 6व्या अध्यायाचा 5वा श्लोक. मी श्लोक रिसाइट करतो. उदारेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव हि आत्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. कोणी वाचू शकेल का याचं ट्रान्सलेशन? माधुरी माताजी, तुम्ही वाचता? Yes. मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे. मन हे बद्ध जीवाचा मित्र तसेच शत्रूही आहे. तर ते काय म्हणतात, भगवंत काय म्हणतात स्वतः, हे भगवंताचे वाक्य आहेत. हा भगवद्गीता हा असा एकमेव ग्रंथ आहे जो स्वतः भगवंताने दिला आहे. जर आपण ख्रिश्चन लोकांमध्ये बायबल असते, तर बायबल कोणी दिली आहे? जो जीसस क्राइस्ट होते. जीसस क्राइस्टला बोलतात की ते भगवंताचे दूत होते. जर आणि जर कुराण बघितलं, कुराण मुस्लिम मध्ये कुराण वाचतात, तर ती कोणी दिलेली? तर ते प्रॉफेट मोहम्मद त्यांनी दिलेली. ते पण काय होते? भगवंताचे दूत होते. पण इकडे स्वतः भगवंत स्वतः आहे आणि हे भगवंत स्वतः बोलतात आहे की काय आहे, मन काय आहे, आपलं शत्रू किंवा आपला मित्र आहे. आणि मनाच्या द्वारे एकतर आपण आपली, बोलतात ना, आपण प्रगती करू शकतो किंवा अधोगती करू शकतो. आता हे आपला निर्णय आहे की आपल्याला प्रगती करायची आयुष्यात की आपल्याला अधोगती करायची. आता बघूया भगवंत अजून आपल्याला काय सल्ला देतात आहे. बंधुरात्मनास्तस्य येन आत्मैवात्मन जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवत. हा, कोणी वाचू शकेल का? येस माताजी, वाचा तुम्ही. येस माधुरी माताजी, तुम्ही वाचू शकता. ज्याने ज्याने मनाला जिंकले आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्याच्यासाठी त्याचे तेच मन हे परम शत्रू असते. तर बघा इकडे भगवंत काय म्हणतात आहे, भगवंत काय सल्ला देतात आहे, ज्याने मनाला जिंकलं त्याचा काय आहे, परम मित्र आहे. आणि जो मनाला जिंकण्यात अपयशी ठरेल त्याचा तो मन काय आहे, परम शत्रू. तर आपण बघतो बऱ्याच वेळा ना, आपण बोलतो की हा माझा शत्रू आहे, तो माझा शत्रू आहे, त्याला माझं चांगलं बघवत नाही, हा मित्र, हा नातेवाईक, किंवा हा बाजूचा व्यक्ती, किंवा हा माझा ऑफिस मधला कलिग. तर शत्रू कोण नाही आहे, शत्रू मेन म्हणजे आपलं मन आहे. मन काय करतं, बोलतात ना, सुईसारखी गोष्ट डोंगरासारखी बनवतो आणि तो विचारांमध्ये असा फसतो, तो छोटी गोष्ट घेऊन एवढा विचार करतो, एवढा विचार करतो की तो व्यक्ती तसा विचार जरी करत नसेल तरी हा मन विचार करतं की तो व्यक्ती हा माझ्याबद्दल वाईट विचार करतो. तर हे मनाचा स्वभाव आहे. आणि त्यासाठी जसं आपण बघतो, आपण शारीरिक जे आरोग्य आहे त्याची खूप काळजी घेतो, पण मनाचं आरोग्याची काळजी घेणं हे तेवढंच महत्वाचं आहे. जसं एक मी उदाहरण देतो, आपल्या प्रत्येकाने ट्रेननी प्रवास केला आहे, प्रत्येकाने. तर आपण कधी ट्रेन मधून उतरलो तर तिकडे नळाचं पाणी असतं, कधी नळाचं पाणी पितो का? नाही. आपल्याला काय पाहिजे, बिस्लरी पाहिजे, बरोबर. आपल्याला मिनरल वॉटर पाहिजे. का? कारण की आपल्याला भीती वाटते, नाही बाबा ह्यात पाण्यात काय गडबड असेल तर माझं पोट खराब होईल, मला जुलाब लागेल, मला ताप येईल, काही काही होऊ शकतं, तब्येत खराब होऊ शकते. तर आपण बघतो शरीराची आरोग्याची आपण किती काळजी घेतो, पण तसंच आपलं जे मानसिक आरोग्य आहे, मनाची पण आपण काळजी घेतली पाहिजे.
ते तेवढंच गरजेचं आहे. तर अजूनही मी उदाहरण देतो तुम्हाला. चला, परत मी एकदा विनंती करेन ना, मी बघतो फक्त माधुरी माताजी आणि प्रतिभा माताजींनी कॅमेरा चालू केलाय. सो अजून जे आपले पार्टिसिपेंट्स आहेत ज्यांनी जॉईन केले, प्लीज जॉईन करू शकता. त्यांनी आपण खूप छान प्रकारे ना संवाद साधू शकतो. ठीक आहे. हा, आता मी म्हणत होतो की कसं आपण बघा, शरीराचं मी आता एक उदाहरण दिलं की शरीराच्या आरोग्याची पण काळजी घेतो, पण मनाच्या आरोग्याची काळजी पण आपण घेतली पाहिजे. जसं एक उदाहरण देतो, समजा तुम्हाला काही पदार्थ जेवणामध्ये खूप आवडतात. जसं मी, आज एकादशी आहे, आपण खाण्याची जास्त चर्चा केली नाही पाहिजे, पण तरी मी एक विचारीन. प्रदीप प्रभू आहे, त्यांनी जॉईन केलंय. प्रदीप प्रभू, मी जर तुम्हाला विचारलं तुमचा आवडीचा पदार्थ कोणता आहे, तुम्हाला जर बोललं की आता तुम्हाला तो लगेच भेटणार आहे, तर तुम्हाला काय खायला आवडेल? तुमचा आवडीचा पदार्थ कोणता आहे? तसा आवडीचा पदार्थ म्हणजे शिरा. शिरा. सॉरी, मी चेष्टा केली हा, तुम्हाला आता काय शिरा भेटणार नाही. एक एक्झाम्पलच होता. पण प्रदीप प्रभूंना काय आवडतं? शिरा आवडतो. ठीक आहे. माधुरी माताजी, हो. तुम्हाला काय आवडतं? तुमच्या आवडीचा पदार्थ कोणता आहे? पुरणपोळी. पुरणपोळी. वा. प्रतिभा माताजी, तुमचा आवडीचा पदार्थ काय आहे? मला मोदक आवडतात फार. मोदक. चला, छान. आता एवढ्या आपण आपल्या उदाहरणाकडे. तर मी हे म्हणत होतो की आपण शरीराची आरोग्याची काळजी घेतो, पण आपल्या मनाचं जे आरोग्य आहे त्याची काळजी पण आपण घेतली पाहिजे. समजा तुमचा आवडीचे पदार्थ बनवले आहे, पंचपक्वान्न तुमच्या समोर ठेवले आहे, पण तुमचं मन अत्यंत दुखी आहे. कोण काहीतरी बोललं, किंवा तुम्ही काहीतरी प्रयत्न करत होता, त्यात खूपच अपयश आलं आहे, किंवा खूपच जास्त फायनान्शियल लॉस झाला आहे, असं काहीतरी एकदम बोलतो ना, किंवा कोणाचा मृत्यू झाला आहे, किंवा काहीतरी एकदम दुर्दैवी घटना झाली आहे तुमच्या आयुष्यात, तर काय होईल? तुमचं मन एवढं दुःखी होईल की तुम्ही ते जेवण खाऊ शकणार नाही, खायची इच्छा पण होणार नाही, किती चांगलं पकवान असलं, किती काय असलं, कारण की तुमची काय मनस्थिती खराब आहे. आणि आपण बघतो आजच्या कलियुगात प्रत्येकाची मनस्थिती 24 तास खराब असते. 24 तास कितीही काही केलं तरी. तर ह्या उदाहरणातून समजतं की आपलं कितीही काही बाहेरच्या गोष्टी चांगल्या असल्या, पण मन जर दुखी असलं तर सगळं आपल्याला दुखीच वाटणार, आणि कुठल्याच गोष्टीत आपल्याला रस येणार नाही. त्यासाठी जसं आपण शारीरिक आरोग्याची काळजी घेतो, तसंही आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं आपलं हे कर्तव्य आहे. ठीक आहे. प्रत्येकाला समजलं हे? आता आपण पुढे वळूया. तर आपण बघितलं पाहिजे की ना, माझं मन कुठे आहे. जसं एक एक अं, एक कॉन्सेप्ट आहे, स्वस्थ मन आणि एक अस्वस्थ मन. जसं आपलं शरीर कसं अस्वस्थ होतं, कधी कधी चांगलं वाटत नाही, तसं मन पण स्वस्थ असतं आणि मन पण अस्वस्थ असतं. तर जसं एक उदाहरण दिलेलं, एका एक ग्लास दिलेला, ग्लासमध्ये पाणी काय केलेलं, अर्ध भरलेलं, आणि दोन व्यक्तींना बोलवलं आणि त्यांना विचारलं, ह्या ग्लासमध्ये काय काय समजतं तुम्हाला, या ग्लासवरून? प्रत्येकाला समजलं काय बोलतोय मी. एक ग्लास घेतला काचेचा, त्याला अर्ध पाणी भरलं, अर्ध पाण्याने भरलं, आणि दोन व्यक्तीला बोलवलं. एकाचं मन काय होतं, स्वस्थ होतं, आणि एकाचं मन अस्वस्थ होतं. दोघांना विचारलं, तुम्हाला काय दिसतंय, ह्या ग्लासला बघून काय वाटतंय? तर ज्याचं मन स्वस्थ होतं तो काय म्हणतो, हा ग्लास अर्धा भरलेला आहे. आणि ज्याचं मन अस्वस्थ होतं तो काय बोलतो, हा ग्लास अर्धा रिकामी आहे. तर आपण बघतो की हे अशी ना, बरेचदा आपण पण अशाच प्रकारे वागतो की आपण प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी खोट काढतो, चांगलं बाजूलाच ठेवून टाकतो, किंवा चांगलं बाजूला ठेवतो आणि फक्त जे वाईट गोष्टी त्यावरती फोकस करतो. तर हे आपण हे शिकलं पाहिजे की कसं आपण चांगल्या गोष्टी बघितल्या पाहिजे. लोकांप्रती आपण बोलतो ना, आभार व्यक्त केले पाहिजे. कारण काय आहे ना, आपण कुठे ना कुठे मन आपलं स्वार्थी होतं, पण जेव्हा आपण आभार व्यक्त करतो, काही गोष्ट कोणी काही केली, आभार व्यक्त करतो, तेवढंच आपलं मन काय होतं, कोमळ होतं, खूप स्वस्थ होतं. तर आपण वळूया. तर माझं मन कुठे आहे, तुमचे आयुष्य कसे असेल हे तुमच्या विचारांवर ठरते, आणि तुमचे विचारच तुमचे जग बनवतात. ठीक आहे. तर आता आपण वळूया पुढे. आपण बघूया की हे कसं, जे आपले विचार आहे, जे आपण विचार करतो, त्यावरून काय ठरतं, आपली विचारसरणी. आणि जशी विचारसरणी असेल तशी आपली बनते काय, जीवनशैली, म्हणजे आपला व्यवहार. आता उदाहरण द्यायचं बोललं
तर समजा तुम्ही तुमचं पाकिट काढलं, त्यात 2000ची नोट आहे आणि 2000ची नोट बघून तुम्ही काय बोलणार की नाही, ही माझी काय आहे? माझे पैसे आहेत, माझ्या पाकिटातून निघालेत. तर ती आसक्ती आहे. हे पैसे कोणाचे आहेत? माझे. तुमची विचारसरणी काय झाली की हे माझे पैसे आहेत. पण मोदीजींनी अनाऊन्स केलं उद्या की 2000ची नोट बंदी झाली आहे. परत अजून एकदा माधुरी माताजी बोलतात नको नको करायला. तर उद्या असं आले की मोदीजी म्हणतात की नोटबंदी करा. पण आता नोटबंदी केली समजा झाली, तर ते 2000च्या नोट काय तो पेपर झाला. आता त्याच्याविषयी आपल्याला आसक्ती असेल का? आपली विचारसरणी बदलणार की हा बाबा काय आता हे तर पेपर आहे, आता ह्याचं काय करायचं, ह्याच्यावर तर मी चणे पण खाऊ शकत नाही आता. तो पेपर पण छोटा आहे. चण्याला पण थोडासा मोठा कागद पाहिजे चणे खाण्यासाठी. तर आपण बघतो की जशी आपली विचारसरणी असेल तशी आपला व्यवहार बनेल, आणि अगेन जसा व्यवहार असेल तसे आपले विचार चांगले बनतील. तर याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे प्रभुपाद. जेव्हा दुसरं महाविश्वयुद्ध चाललेलं, ही 1960ची गोष्ट आहे मला वाटतं, 60च्या समोर कुठची गोष्ट आहे. प्रभुपाद कोलकातामध्ये भगवंतासाठी प्रसाद बनवत होते, भोगा बनवत होते, आणि तिकडे कोलकातामध्ये अलार्म वाजायला लागले की शत्रूंनी हल्ला केला आहे, कधीही बॉम्ब पडू शकतो. तर प्रभुपादांचं जे विचारसरणी होती ती काय होती की मी भगवंताची सेवा करतोय, आणि जर भगवंताला वाटतं की मी जगलो पाहिजे तर मी जगीन, आणि जर भगवंताची इच्छा की मी मेलं पाहिजे तर मी मरीन, पण मी माझी सेवा चालू ठेवणार. तर ही होती प्रभुपादांची विचारसरणी. त्यामुळे त्यांची जीवनशैली अशी होती की परत 1965 साली ते अमेरिकाला गेले. 70 वर्ष आयुष्य होतं. 70 वर्षात माणूस काय करतो? रिटायर होतो, नातवंडांना खेळवतो, किंवा काहीतरी कुठे फिरायला त्याच्या ज्या इच्छा पूर्ण नाही झाल्या की मला इकडे फिरायचे, मला अमेरिकेला जायचे, मला युरोपला जायचे, मला इकडे फिरायचे, मला तिकडे जायचे, जे काही त्याची हौस आहे ती पूर्ण करतो. पण त्या वयात प्रभुपाद 70व्या वर्षी कुठे गेले? अमेरिकेला. आणि तिकडे त्यांनी काय केलं? 11 वर्षाच्या आत 108 मंदिरांचं निर्माण केलं, आणि ते पण छोटे नाहीत, अवाढव्य, बघण्यासारखे एकदम. आणि 5,000 अमेरिकी शिष्य. किती? 5,000. युरोपियन, अमेरिकन, सगळे गोरे चिट्टे, एकदम आपलं बोलतात ना टकला करून एकदम चमकतात ते, आणि शिखा. प्रभुपाद बोलायचे हे माझे सफेद हत्ती आहेत माझे हे. जेव्हा प्रभुपाद आपल्या अमेरिकन शिष्यांना इथे घेऊन आले भारतात, ते बोलले हे माझे सफेद हत्ती आहेत. असे त्यांनी शिष्य बनवले, अशी क्रांती त्यांनी घडवली. का? कारण की त्यांचे विचार चांगले होते, विचार भक्तिमय होते, आणि त्यांची विचारसरणी तशी होती, आणि त्यामुळे त्यांची जीवनशैली पण तशीच ठरली. तर आपण खूप महत्वाचं आहे की आपण जे विचार कसे घेतो. जसं एक मी पटकन एक उदाहरण देतो. जसं आपल्याला रामायण प्रत्येकाला माहिती आहे, राईट? कैकई जी होती, कैकई, तिने कोणाचं ऐकलं? मंत्रा. तिची जी मंत्र. तिची जी एक प्रकारे नोकर बोलू शकतो, जी दासी तिची होती. दासी होती, जी सेवा करायची मंत्रा कैकईची, तिने काय केले? वाईट विचारांनी तिचे कान भरले, आणि परत कैकेयीने काय केलं? रामाला वनवासाला लावलं. तर आपण बघतो कुठे ना कुठे आपण चांगले विचार ऐकले पाहिजे. आणि विचार हे कशा प्रकारे, एकतर आपण ज्या सहवासात राहतो त्यांनी आपल्यावर आपले विचार चा फरक पडतो, किंवा विचार घडतात आपल्यावरती. आणि दुसरा, आपण काय बघतो किंवा काय वाचतो. जर मी फक्त न्यूज बघितली की भारताच्या पॉलिटिक्समध्ये काय चाललं आहे, कुठलं युद्ध कुठं चाललं आहे, कोणाचं काय झालं, कोणाचा काय स्कॅन्डल झाला, कोणी काय केलं, कुठल्या ऍक्ट्रेसचं काय लफडं कोणासोबत चालू आहे, हे सगळ्या फालतूच्या जर गोष्टी मी करत बसलो तर माझे विचार पण तसेच होणार. त्या व्यतिरिक्त मी जर अशी जे आपली सेशन्स होतात भगवद्गीतेचे ते अटेंड केले, किंवा मी भगवद्गीता वाचली, त्यामधून मला चांगली प्रेरणा भेटेल. मला खरंच कळेल की माझं जीवन काय असलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील जेव्हा आपण चांगल्या व्यक्ती आणि चांगल्या गोष्टींचा संग करू. ठीक आहे. तर आपण वळूया पुढे. जसं मी बोललो की बरेच लोक न्यूज बघत असतात, ब्रेकिंग न्यूज. आजकाल तर 24 तास ब्रेकिंग न्यूज चालते. देवाला माहिती काय विकतात, पण 24 तासांचं काय ना काहीतरी चालू असतं. कोण इकडे पडलं, कोण तिकडे पडलं, काय पडलं.
अरे पडू दे ना त्याला, तुला काय करायचे? उगाच तू ब्रेकिंग न्यूज बोलून पूर्ण एकदम ना वाट लावून टाकली न्यूज चॅनलनी. तर तुमचे विचार बदला, तसंच तुमचं काय होईल, तुमचं जग बदलेल. आता आपण हे जरा हे वाचूया की मनाची क्षमता काय आहे. जे नियंत्रित मन आहे ते कसं वागतं आणि जे अनियंत्रित मन आहे ते कसं वागतं. तर मला कोणतरी दोन जण पाहिजे. एकाने नियंत्रित मनाचा पहिला पॉईंट वाचायचा आणि अनियंत्रित मनाचा दुसऱ्या जे व्यक्ती आहे त्यांनी तो पहिला पॉईंट वाचायचा. असं एक एक करून आपण ह्याचं वाचन करू. कोण 2 जण वाचू शकणार? प्रदीप राव, तुम्ही वाचणार? हो तुम्ही हो हो हो. अनियंत्रित मनाचा वाचा. अजून कोण एक जण आहे? ओके, माधुरी माताजी, तुम्ही नियंत्रित मन आहे त्याचा पहिला पॉईंट वाचा. प्रदीप प्रभू, तुम्ही मग अनियंत्रित मनाचा पहिला पॉईंट वाचा. ठीक आहे? येस माताजी, ओके. पहिला पॉईंट. नियंत्रित मनाचा पहिला आहे, मित्रासारखं वागतं. प्रदीप प्रभू, पहिला पॉईंट हा अनियंत्रित हा. मनाचा. शत्रूसारखे वागते, हा अनियंत्रित मन. हा. आता दुसरा पॉईंट माधुरी माताजी. नियंत्रित मन आहे ते गुरु आणखीन गौरांग यांच्या आज्ञांचे पालन करते. येस प्रदीप प्रभू. अनियंत्रित मन काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर्य यांच्या अधीन राहते. येस माताजी, तिसरा पॉईंट. नियंत्रित मन आहे ते भगवंताच्या सेवेत मग्न असते. अनियंत्रित मन स्वतःच्या इंद्रियांना सुख देण्यात मग्न असते. नियंत्रित मन हे आध्यात्मिक कृतीद्वारे आपल्या जन्म आणि मृत्यूच्या साखळीतून मुक्त करते. अनियंत्रित मन भौतिक काम्य कर्माद्वारे आपल्याला जन्म मृत्यूच्या साखळीत बांधून ठेवते. तर हे आहे नियंत्रित मन आणि अनियंत्रित मन. मला वाटतं सगळ्यांना कळलं असेल. खूप सोपे सोपे पॉईंट्स होते आणि खूप हो. छान रीतीने वाचले आहे. येस, कोणाला काही डाऊट आहे का इथपर्यंत? किंवा आपण मग पुढच्या सेक्शनकडे वळू शकतो लवकर. ठीक आहे? तर हे होतं जे पहिले 1 ते 9 श्लोक आहे, त्यामध्ये भगवंत मनाबद्दल चर्चा केली आणि आपण विस्तृतपणे चर्चा केली आहे. तर खूप महत्वाचा विषय आहे. आता वळूया आपण दुसरा, अष्टांग योग. आता भगवंत काय करतात? अष्टांग योगची चर्चा करतात या अध्यायात. तर अष्टांग योग जे आहे त्याचे हे थोडं टेक्निकल गोष्टी आहे, हे तुम्ही ऐकू शकता व्यवस्थित. नाही समजलं तरी चालेल, असं काही तर हे जे अष्टांग योग आहे ह्यामध्ये 8 स्टेज असतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. तर हे म्हणजे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे. यम नियम म्हणजे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करायचे. मग परत हे वेगवेगळे स्तर आहे. असा जो अष्टांग योगी आहे तो अशा रीती काय करतो? प्रगती करतो. आणि तर हेच यम नियम काय आहे. तर अर्जुन जेव्हा अष्टांग योग बद्दल ऐकतो, तर अष्टांग योग मध्ये हे करायचे की आपल्याला सगळं सोडायचंय, जंगलात जायचं आहे. परत आपल्याला एकदम ताड बसायचं आणि प्रत्येकाला नाकाचा हा दिसतो टोक, ह्या नाकाच्या टोकाला बघायचं. एकदा एकदा सगळ्यांनी बघा कसं वाटतंय, की अष्टांग योगीला कसं वाटत असेल. नाकाचा टोक बघायचा. बरं ठीक आहे. तर समजलं हे तुम्हाला एकदम ताड बसायचे आणि हे दिवस रात्र असं नाकाकडे बघत बसायचं आणि परत मग मनाला कंट्रोल करायचं. मग परत ते बोलत नाही काय, सिंहाचा कातडा आहे त्याच्यावरती बसायचं, त्याचं ते आसन असलं पाहिजे. तर असे भरपूर यम नियम आहे अष्टांग योग पालन करण्यात. तर अर्जुन जेव्हा हे सगळं ऐकतो गोष्टी आणि जेव्हा तू मनाचं बोलतो की अष्टांग योग मध्ये एक पहिलं म्हणजे मन नियंत्रित केलं पाहिजे. आणि आपण आता मनाबद्दल आपण चर्चा केलीच की कसं आपण म्हणजे या पृथ्वी तलावरती जेवढे पण जीव आहे त्यांचं मन त्याचा परम शत्रू आहे आणि ह्याला नियंत्रित करणं खूप अशक्य गोष्ट आहे. एवढी सोपी गोष्ट नाहीये. पुढे भगवंत पुढच्या काही अध्यायात एक श्लोक बोलतात, ममै वांस जीव लोके जीव भूत सनातन मन षष्ठाणी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. म्हणजे काय, हे सगळे जीव जे आहे ते कोण आहे? माझे अंश आहे. आणि हे काय करते? ह्यांचा संघर्ष चालू आहे. कोणासोबत? मन षष्ठाणी इंद्रियानी, 6 इंद्रियांसोबत. आणि 6 इंद्रियांमध्ये प्रमुख कोणता आहे? मन. हे भगवंत स्वतः पुढच्या अध्यायात हे श्लोक म्हणतात. तर अर्जुन पण बोलतो की भगवंत तुम्ही जे सांगितलंय ते तुमच्या जवळच ठेवा, माझ्याकडून हे काय पालन होणार नाही, जे अष्टांग योग तुम्ही सांगितलं आहे.
मग तर हे व्यावहारिक दृष्टी जो अष्टांग योग पालन करणे का शक्य आहे? तर जशी कलियुगाचे वैशिष्ट्य आपण बघतो, कलियुगाची काही वैशिष्ट्य दिली आहे श्रीमद भागवतम या ग्रंथमध्ये. कसं आयुष्य जे आहे आपलं छोटं असेल, आपली स्मरणशक्ती खूप कमी असेल, आपल्याला काय लक्षात राहणार नाही, आणि त्यातल्या त्यात जी आता बघा आपला जे आजचा जो व्यक्ती आहे किंवा माणूस आहे, त्याला आत्मसाक्षात्कार घडावा ह्याची अजिबात इच्छा नसणार. ह्याचं एक उदाहरण म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये जवळपास 250 पेक्षा जास्त पार्टिसिपेंट्स आहे, पण आपण बघू शकतो पण किती 13 आले, आणि त्यातल्या त्यात आम्ही बरेच लोकांना शेअर केलेला मेसेज हा. पण चला ठीक आहे, ते 250 जे ग्रुपमध्ये आहे त्यांची थोडी तरी इच्छा होती, पण समहाव ती इच्छा तेवढी तीव्र नसल्यामुळे ते सेशनला येऊ शकले नाहीत. सो असं आपण बघतो की जे आत्मसाक्षात्कार घडावा ह्याची तीव्र इच्छा नाही आहे. तर अशी बरीच कारणं आहेत, त्यामुळे कलियुगात हे जे अष्टांग योगचं पालन करणं खूप पॉसिबलच नाहीये. आणि आपण बघतो की अर्जुन अर्जुन आता अर्जुन एक पुढे श्लोक बोलेल, त्यात तो मनाचा स्वभाव सांगतो, तो तो आपण पहिला बघूया. सो अर्जुन म्हणतो, चंचलम ही म्हणा कृष्णा प्रमाते बलवदृढम तस्याम निग्रहम मन्ये वायुरिवाशु दुष्करम. तर अर्जुन काय म्हणतो, मन काय आहे, चंचल आहे, उच्छृंखल आहे आणि दुराग्रही आहे, आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षा अत्यंत कठीण आहे असे मला वाटते. अर्जुन काय बोलतोय की मन काय आहे, चंचल आहे, अत्यंत बलवान आहे. मी वादळाला काबीज करू शकतो, वायूला नियंत्रित करू शकतो, पण मनाला नियंत्रित करू शकत नाही. आता जे अर्जुन आहे हे जे सांगतात आहे, मी अर्जुन बद्दल थोडं सांगतो. तर अर्जुन हे धनुर्विद्यामध्ये सर्वश्रेष्ठ होते, उत्कृष्ट होते, पारंगत होते, आणि त्यांच्याकडे दिव्य शस्त्र होते, दिव्य अस्त्र शस्त्र. असं म्हणतात की जर दिव्य अस्त्र जर पुकारायचे, तर तो मंत्र जो आहे त्याला पुकारण्यासाठी तो 108 वेळा बोलायला लागतो. किती वेळा? 108 वेळा. आणि त्याचे संस्कृत जे उच्चारण आहे ते एकदम बरोबर असलं पाहिजे. जर नसेल तर ते शस्त्र प्रकटच होत नाही, ते दिव्य अस्त्र. तर आपण बघतो जेव्हा युद्ध होतं तर ते कधी एकदम पटापट ते बाण सोडतात. असं नाही की हा जरा मला थांबा, अर्धा तास द्या, जरा मला थोडा वेळ लागेल, ते नाही, अस्त्र थोडं आमचं जरा मन गडबडले आज, तर ते अस्त्र थोडासा वेळ घेतो यायला, असं नाही. म्हणजे विचार करा की अर्जुनची काय पात्रता असेल की कुठला मंत्र 108 वेळा बोलणं त्या शस्त्राचा, बोलत ना की त्याला बोलवण्यासाठी, त्याला उत्पन्न करण्यासाठी, आणि त्याचं मन किती हे असेल, एकदम तीक्ष्ण असेल, तरी तो अर्जुन काय बोलतोय, चंचलम ही म्हणा कृष्णा प्रमाती बल्लव दृढम तस्यम निग्रम मन्ये वायुर इवाशु दुष्करम. की माझं मन एवढं चंचल आहे की मी वादळाला काबीज करू शकतो, वायूला काबीज करू शकतो, पण मनाला काबीज करू शकत नाही. हे कोण बोलतोय? अर्जुन बोलतोय. तर मग हेच पॉइंट होता की अर्जुन एवढा क्षमता असणारा व्यक्ती आहे, योद्धा आहे, तरी तो बोलतो की मनाला काबीज करू शकत नाही. तर आपली तर काही गोष्ट सांगायची ना, आपण काय आहोत अर्जुन समोर. तर हे आपण बघतो की कलियुग ची मी काही वैशिष्ट्य सांगितले, परत अर्जुन स्वतः बोलतोय की हे शक्यच नाही. तर आपण बघतो, तर त्यामुळे हे जे अष्टांग योग आहे आजच्या घडीला पालन करणे आणि आत्मसाक्षात्कार घडवणे हे शक्यच नाही अष्टांग योगाद्वारे, हे सिद्ध होतं. आणि परत मग अर्जुन मनाचा स्वभाव सांगतो की कसा चंचल आहे, हट्टी आणि बलवान आहे, मन काय आहे, अशांत आहे. एक मला एक पॉइंट सांगायचे आहे तुम्हाला. हे बघा, मनाचा स्वभाव जो आहे काय, चंचल आहे. तर आपल्या ज्या भौतिक आसक्ती आहे तो मी त्यामुळे काय करतो, तो शंका निर्माण करतो. जसं आपण भगवद्गीता पहिल्यांदा समजून घेता असेल किंवा वाचत असाल, तर आपल्या ज्या भौतिक आसक्ती आहे, जसं आपण एक बोलतो ना की आपण काही नियमांचं पालन करतो, त्यातला एक नियम म्हणजे चहा कॉफी घेत नाही. तर आपली कुठे ना कुठे बरेच भक्त भक्तीमध्ये याच्या अगोदर चहा कॉफी प्यायचे, पण आता असं आहे की त्यांनी सोडून टाकलंय. पण आपण बघतो की आपली काही गोष्टींना आसक्ती एवढी असते की वाटतं अरे हे काही बोलतात, ह्यांना काही घेणं देणं नाहीये, काही म्हणजे ना भगवद्गीता काही ना म्हणजे काही बोललेत. तर आपल्या आसक्तीमुळे काय होते, आपल्या मनात शंका निर्माण होते की बाबा हे जे सांगतात ते बरोबर आहे का,
किंवा आपला तेवढा विश्वास बसत नाही त्या गोष्टींवरती, किंवा भगवद्गीतेचं जे ज्ञान आहे ते आपण बोलतो ना एक सोप्यापणाने आपण त्याला धारण करत नाही. का? कारण की आपले काही आसक्ती असतात जे मनाच्या आणि ते काय करतं, मन आपल्याला शंका उत्पन्न करतं, आणि जे आपल्याला जी चांगली शिकवण भेटत असेल भगवद्गीतेच्या माध्यमातून, ते आपल्याला काय करतात, आपल्याला ते धारण करून देत नाही, कुठेतरी डाऊट निर्माण करतात आपल्या मनात. आणि आपले ज्या वाईट सवय असतील किंवा काही वाईट गोष्टी असतील त्याचं समर्थन करते, ते मन समर्थन करतं. तो बोलतो, अरे काय आहे? काहीही बोलतात ते लोक, यांचं काय ऐकू नको, तू जग, एकच आयुष्य आहे, तू जग, तुला जसं जगायचे. मन असं प्रलोभन देतं. तर ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे की मन हा आपला परम शत्रू आहे, आणि ह्याला कुठे ना कुठे कोणाचं ना मार्गदर्शन पाहिजे. आणि मार्गदर्शन म्हणजे कोणाचं असलं पाहिजे, तर भगवद्गीता आपल्याला भगवंताने दिली आहे, तर त्या भगवद्गीतेचं आपण अध्ययन केलं पाहिजे. आपण जशी चर्चा करतोय, आता 6वा अध्याय आपण चर्चा केलाय, तो तुम्ही भगवद्गीता खोलू शकता. 1 हफ्त्याचा टाइम असतो, तुम्ही भगवद्गीता वाचू शकता, किंवा काही प्रश्न असेल तर विचारू शकता. आणि असं आपण काही सकारात्मक चर्चा करू शकतो आपण परत पुढच्या वेळी भेटलो तरी. तर हा आहे मनाचा स्वभाव. तर आता कोणाकोणाला वाटतं की खरंच मन थोडंसं गडबड आहे आपलं, आणि ह्याच्यावर नियंत्रण केलं पाहिजे? पहिलं तर बोला, कोणाकोणाला वाटतं की आपलं खरंच मन गडबड आहे, का फक्त अर्जुनला आणि मलाच वाटतं? हो हो प्रभूजी, मला पण का? वाटतं. करेक्ट. प्रदीप प्रभू, थँक्यू. अजून कोण कॅमेरा चालू करून बोलू शकेल तर, कोणाला शेअर करायचं असेल तर? मला पण नियंत्रित वाटतं. येस माधुरी माताजी, काय म्हणताय? करायलाच पाहिजे, त्याच्याकरता कष्ट घ्यावे लागतात. करेक्ट करेक्ट. तुमचा आवाज थोडा ब्रेक झाला, पण मी ऐकू शकलो की खरंच मनाला नियंत्रित केलं पाहिजे. अजून कोणाला? कालिंदी, तुम्ही स्टुडंट आहात, तुम्हाला काही हो शेअर? मला पण वाटतं. करेक्ट करेक्ट करेक्ट. विद्यार्थी, आपण अभ्यास करतो तो खूप डिस्ट्रॅक्ट होतो, हो मग. मन लक्ष लागत नाही, कुठे ना कुठे हे अनियंत्रित हो. मनाचे लक्षण आहेत. ठीक आहे. तर आता नियंत्रण कसं करायचं हे भगवंत सांगतात 35व्या श्लोकमध्ये. श्री भगवान उवाच असंशयं महाभावो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. कोणी वाचू शकेल का याचं ट्रान्सलेशन? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, येस प्रदीप प्रभू, हो, वाचा. हा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाभाऊ कोणतेय, चंचल मनाला संयमित करणे निसंशय संशय अत्यंत कठीण आहे, पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. हम्म. तर काय आहे, दोन फॉर्म्युला दिले आहेत भगवंताने. एक तर अभ्यास, आणि दुसरा अनासक्ती. अनासक्ती. जसं उदाहरण देतो मी, आता आपण हे काही चर्चा करतोय, हे कुठे ना कुठे आपण आपल्याला आयुष्यात काहीतरी चांगलं करायचे, किंवा आपल्याला मन नियंत्रित करायचं आहे, त्यासाठी आपण आलो आहोत हे हो भगवद्गीतेच्या माध्यमातून. तर आता अभ्यास काय आहे आणि अनासक्ती काय आहे, ह्या उदाहरणातून ह्याच्यातून मी सांगतो. जसं दर शनिवारी आपल्याला 7 वाजता, 7 ते 8 आपला सेशन आहे भगवद्गीतेचा. तर आपण काय केलं पाहिजे, दर शनिवारी आलं पाहिजे न चुकता. आपल्याला मेसेज येऊ न येऊ आपण बरोबर ते 7 वाजता लॉग इन केलं पाहिजे, आणि बघितलं पाहिजे की आपला हा सेशन आहे, आणि त्याला जॉईन केलं पाहिजे. तर हा काय अभ्यास आहे, नियमितपणे आपण अभ्यास करतोय. आणि अनासक्ती काय, त्यावेळी काही आपल्याला प्रलोभन येऊ शकतं, कोणी मित्राचा, मैत्रिणीचा, किंवा काही काम येऊ शकतं जे आपण परतपणी करू शकतो, पुढच्या दिवशी करू शकतो, किंवा कधी ते नंतर करू शकतो, त्या 7 ते 8चा वेळ सोडून. तर मग आपण काय केलं पाहिजे, असे काही प्रलोभन आलं किंवा काही काम आले तर आपण त्याला साईडला ठेवून आपण त्याला अनासक्ती दाखवली पाहिजे, आणि कोणाला प्राथमिकता दिली पाहिजे, आपला जो सेशन आहे 7 ते 8 त्याला. तर हे झालं अभ्यास आणि अनासक्ती. ह्याचं मी आता परत पुढे अजून एकदा मी उदाहरण देऊन परत ह्याला ह्या पॉईंटवरती फोकस करेन. ठीक आहे? प्रत्येक सगळ्यांना कळलं मनाला कसं नियंत्रित करायचं? कारण की तुम्ही मनाबद्दल एवढं ऐकलंय, जर तुम्हाला कळलं नाही की बाबा याचं सोल्युशन काय आहे, तर मग गडबड होऊन जाईल. असं होईल की आपण जेवण बनवलंय पण मीठ टाकायला विसरलो, ती अवस्था होऊन जाईल आपली. ठीक आहे? तर वळूया पुढे, आपण पुढे वळूया. तर मी मनाला कसं नियंत्रित करायचं, एक तर अभ्यास आणि अनासक्ती. मी तुम्हाला उदाहरण दिलं एक आपल्या सेशनच. ठीक आहे? आता अर्जुनला प्रश्न पडतो की
चला भगवंत तुम्ही अष्टांग योग बद्दल सांगितलं, खूप छान वाटलं. पण असा एक व्यक्ती आहे ज्याने श्रद्धेने योग प्रक्रियेचा स्वीकार केला, पण नंतर तो पथभ्रष्ट झाला. किंवा सांगायचं झालं, आपण भक्ती करतोय. चला ह्याला मी थोडंसं सस्पेन्स नंतर सांगतो, कारण की भगवंत सांगतील की सर्वश्रेष्ठ काय आहे. ठीक, चला मी हेच सांगतो. तर अर्जुनचा काय प्रश्न होता, एखाद्याने योग प्रक्रियेचा स्वीकार केला पण नंतर तो भ्रष्ट झाला तर त्याचं काय होईल. कोण योग सिद्धीचं पालन करतोय पण तो पूर्ण करू शकला नाही तर त्याचं काय होणार. तर भगवंत बोलतात, हा आहे आपला तिसरा सेक्शन 37 ते 45व्या श्लोक मध्ये, यश की अपयश. तो योगी जो आहे त्यांनी पूर्ण श्रद्धेने सगळं पालन केलं, मग काय होईल त्याचं जर त्याला अपयश भेटलं तर. तर भगवंत काय म्हणतात की जर ओ, एक मिनिट, हा, तर त्याला काय होईल, तो योगी जो आहे त्याला शाश्वत लाभ होईल. काय होणार, जर त्यांनी अल्प काळासाठी जर भक्ती केली, भक्ती योगचं जर पालन केलं तर त्याला काय होईल, त्याला स्वर्ग लोकांमध्ये सुखाचा उपभोग करता येईल. आणि त्याचा जन्म कुठं होईल, परत श्रीमन कुलामध्ये. आणि जर त्यांनी दीर्घ काळासाठी जर भक्ती केली तर काय होईल, तो भक्तांच्या कुळात जन्म घेईल किंवा जे भक्त आहे त्यांच्या घरी जन्म घेईल. ठीक आहे. तर अर्जुनचा प्रश्न होता, जर जर पूर्ण सिद्धी जर तो योगी आहे त्याला पूर्ण सिद्धी भेटली नाही आणि तो अपयशी झाला तर काय होईल. तर भगवंत बोलतात की जर अल्प काळासाठी त्यांनी जर प्रॅक्टिस केली असेल तर त्याला स्वर्ग भेटेल आणि त्यानंतर श्रीमंत कुलात जन्म भेटेल. आणि जर दीर्घ खूप जास्त काळासाठी आपण जर त्यांनी भक्ती केली असेल तर त्याचा भक्ताच्या कुलात जन्म होईल. ठीक आहे. तर आता वळूया लास्ट जो सेक्शन आहे, योगी. आता आपण बघतो 6 अध्याय, आपला 6वा अध्याय आहे. यात आपण वेगवेगळे योगची चर्चा केली आहे, कर्मयोग, ज्ञान योग, भक्ती योग, ध्यान योग. तर आता जाणून घेऊया की सर्वश्रेष्ठ काय आहे, सर्वश्रेष्ठ योग काय आहे. जाणून घ्यायचे आपल्याला की बस झालं आजच्यासाठी. नाही सांगा ना प्रभूजी. येस. सो सर्वश्रेष्ठ, तर सर्वश्रेष्ठ योग काय आहे हे भगवंत स्वतः सांगतात. हा, ठीक आहे. तर मी हा श्लोक वाचतो, होपफुली तुम्हाला दिसत असेल. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मनां श्रद्धावान भजते यो माम सामे युक्ता तमो मतः. तुम्हाला दिसतंय का मी वाचू श्लोक? हो हो दिसतंय. येस प्रदीप, वाचा ना. आणि सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगमुक्त असतो. योग युक्त, योग 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 युक्त. योग युक्त असतो, तोच सर्वश्रेष्ठ योगी होय, असे माझे मत आहे. आता इकडे बघा काय ह्याचा अर्थ आहे, जो श्लोक आहे म्हणजे जो भक्ती योगचं पालन करतो, जो श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, म्हणजे तो नेहमी भगवंतांचं काय करतो, चिंतन करतो, भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करतो. तर भगवंत काय म्हणतात आहे, हा भक्त योगी सर्वात श्रेष्ठ आहे. आता हे जे भगवद्गीतेचे जे पहिले 6 अध्याय आहे त्याला म्हणतात कर्मयोग. आता हे 7वा ते जे 12वा अध्याय असेल, पुढचे 6 अध्याय त्यामध्ये भक्ती योग बद्दल चर्चा केली जाईल. आणि आता इथे भगवंतांनी त्याची पार्श्वभूमी मांडली आहे की कोणता योगी सर्वश्रेष्ठ आहे. तर भक्त योगी हा काय आहे, सर्वश्रेष्ठ आहे. ठीक आहे. आता भक्ती योग म्हणजे काय. अच्छा, कोणाला आठवतं का आपण दुसऱ्या अध्यायात योग या शब्दाची चर्चा केलेली, खूप विस्तृतपणे आपण चर्चा केलेली, मी पोल पण टाकलेले ग्रुपवरती. कोणाला आठवतं योग म्हणजे काय. यासाठी म्हणतो मी, आपण काय केलं पाहिजे ना, लिहिलं पाहिजे, त्याने आपल्याला लक्षात राहील. कोणाला थोडं तरी आठवतं योग म्हणजे काय, काय चर्चा केलेली आपण. हरे कृष्णा प्रभुजी. योग येस. म्हणजे साधना. योग म्हणजे साधना. मी काय सांगितलेली, मी काय व्याख्या दिलेली योगची.
ठीक आहे, अजून एकदा सांगतो. बघा, आपण योग हा किती शब्द वापरला गेलाय भगवद्गीतेत. आज आपण अष्टांग योग करतोय. आता भगवंत बोलतात भक्त योगी सर्वश्रेष्ठ आहे. तर योग हा शब्द जो आहे, संस्कृत धातू शब्द युज पासून आला आहे आणि ह्याचा अर्थ म्हणजे जोडणे. योग म्हणजे जोडणे, पण कोणाला? जो जीव आहे म्हणजे आपण, जीवात्मा आहे म्हणजे आपण, आपला आणि परमात्माचा संबंध जोडणे म्हणजे योग. त्या पद्धतीला योग म्हटले जातं. परत एकदा सांगतो, योग म्हणजे जो जीवात्मा आहे म्हणजे आपण, आणि जे परमात्मा आहे म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण भगवान, त्या दोघांमध्ये जो संबंध जोडणारी जी पद्धती आहे त्याला म्हणतात योग. ठीक आहे, होपफुली तुम्हाला लक्षात राहील हे. तर आता भक्ती योग म्हणजे काय? तेच आत्म्याचे ईश्वराशी जोडले जाणे. जो भक्ती योगाची व्याख्या काय आहे? जो योग आपल्या आत्म्याचे श्री कृष्णावरील प्रेम आणि सेवा प्रस्थापित करतो त्याला भक्ती योगी किंवा भक्ती योग म्हणतात. ठीक आहे, आता ठीक आहे, आता प्रत्येकाला समजलंय की भगवंत काय म्हणतात, सर्वश्रेष्ठ कोणता आहे? भक्ती योग. आता मी थोडं मागे जातो परत, आता इकडे आपण येतो. तर अर्जुन काय विचार करतोय, जर एखाद्याने श्रद्धेने भक्ती योगाचा स्वीकार केला पण तो नंतर पथभ्रष्ट झाला तर त्याचे काय होईल? म्हणजे भगवंत काय प्रस्थापित करतात आहे की भक्त योगी किंवा भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. आता पुढच्या 6 अध्यायामध्ये आपण फक्त भक्ती योग काय आहे त्याची चर्चा करणार आहोत. आता अर्जुनचा प्रश्न आहे की कोणी भक्तियोग चालू केली, कोणी भक्ती चालू केली, कोणी नामस्मरण चालू केलं, कोणी मंदिरात जाणं चालू केलं, कार्यक्रम अटेंड करणं चालू केलं आणि त्यांनी काही महिने किंवा काही वर्ष त्यांनी काही प्रगती केली, तर त्याचं काय होईल? तो जर पूर्णपणे बोलतात ना परिपक्व झाला नाही भक्तीत, तर त्याचं काय होईल? त्याला अपयश भेटलं तर काय होईल? तर त्याला अपयश भेटलं तरी काही प्रॉब्लेम नाही. जसं भगवंत एक श्लोक आहे, नेहा विक्रमणाश्वस्ती प्रत्यवायन विद्यते स्व अल्प धर्मस्य त्रायते महतो भयत. जर आपण अल्प अल्प जरी प्रगती केली भक्तीमध्ये तर आपल्या ह्या खूप मोठ्या भयापासून वाचू शकते. आता कुठलं सर्वात मोठं भय किंवा संकट आहे? तर ते आहे म्हणजे आपला जेव्हा मृत्यू होईल, मनुष्य योनी सोडून आपल्याला आपली अधोगती होणे, म्हणजे जर आपण बोलतात ना पशु योनीमध्ये गेलो किंवा काही जनावर झालो, तर हा सर्वात मोठा भय आहे. तर ह्या भयापासून आपण वाचू शकतो जर आपण थोडी जरी भक्ती केली तरी. स्व अल्प धर्मस्य त्रायते महतो भयत, मोठ्या भयापासून वाचू शकते. म्हणजे काय? आपली अधोगती होण्यापासून आपल्याला वाचू शकते. आपल्याला जर आपण थोडी जरी भक्ती केली तर आपला आता मनुष्य जन्म आहे, तर पुढचा जन्मही आपल्याला मनुष्य जन्म भेटू शकतो. तर आता काय, जर असा योगी जर अयशस्वी झाला तर काय होणार? अल्प काळासाठी जर त्यांनी भक्ती केली, काही महिने काही वर्ष, तर त्याला काय भेटेल? त्याला स्वर्ग भेटेल आणि त्यानंतर त्याला श्रीमंत कुळात श्रीमंत घराण्यात जन्म भेटेल, अंबानी अदानी किंवा अशा घरात जन्म भेटेल जिकडे त्याला जे बेसिक गोष्टी आहे, बेसिक गरजाचे विचार करायची गरज नाही. नाहीतर अर्धा स्ट्रगल माणसाचा कशात जातो? अन्न वस्त्र निवारा शोधण्यात. बरोबर आहे की नाही? पण जर भक्ती आपण थोडी जरी केली तर आपण श्रीमंत कुळात जन्म घेऊ शकतो, थोडी जरी भक्ती केली. आणि जर चांगलीच काळासाठी आपण जर भक्ती केली, पूर्ण आयुष्यावर भक्ती केली आणि जरी ती परिपक्व झाली नाही, तर आपल्याला भक्ताच्या घराण्यात जन्म भेटेल, जिकडे आपले आई वडील ऑलरेडी भक्ती करत असतील. तर ती आपल्याला बोलतात ना की एक वारसा भेटेल आपल्याला भक्तीचा. आणि भक्ती जसं भौतिक जगात मी जर काही 1% केलं तर, आणि परत मी त्या गोष्टीला परत सुरुवात केली तर ते संपतं. म्हणजे समजा मी 80% केलं आणि फेल झालं, परत मला 1% चालू करायचे, बरोबर? पण भक्तीमध्ये जर मी ह्या जन्मात जर 20% केलं तर पुढच्या जन्मी मी 21% चालू करणार. ह्यात रिसेट बटन नाहीये. तर एवढा सुलभ आणि बोलतात ना एवढा छान मार्ग आहे भक्ती योगचा. ठीक आहे, तर आता वळूया आपण शेवटी. आता काही लोकांना काही प्रश्न आहे की हा की मी माझ्या कौटुंबिक जीवनात भक्तियोगाचे आचरण करू शकतो का? तर बिलकुल करू शकतो. का?
अर्जुनला ज्याला ज्याला भगवद्गीतेचं ज्ञान दिलेले तो संन्यासी नव्हता. तो एक राजाचा राजकुमार होता, तो एक राजाचा भाऊ होता, तो गृहस्थ होता. त्यांनी लग्न करून त्यांनी भक्ती केलेली. तर बरेच लोक बोलतात की भगवद्गीता वाचली किंवा भक्ती केली तर सगळं सुटून जाईल का काय असं. नाही, काही सुटणार नाही. आता भक्तियोगाचं पालन करण्यासाठी मला वेळ कसा मिळू शकतो? बरेच लोक बोलतात की माझ्याकडे टाइम नाही. कधी कधी लोकांना बाहेर आम्ही भगवद्गीता वितरण करायला जातो, तर लोक बोलतात मरणे का भी टाइम नाही आहे. म्हणजे लोक एवढे व्यस्त झालेत. पण आपण बघतो की आपण दिवसामध्ये आपला एक कामाचा वेळ असतो, परत एक असतो वाया घालवला वेळ. म्हणजे बरेच वेळ आपण मोबाईलवरती बरेच काही अशा टाइमपास, युट्यूब झालं, इंस्टाग्राम झाले किंवा काही गोष्टी आपण मोबाईलमध्ये गेम खेळणे, खूप गोष्टी वाया घालवतो, वेळ वाया घालवतो. आणि तिसरा म्हणजे काळजी काळजी करण्याचा वेळ. बऱ्याचदा आपण खूप सतत काही ना काहीतरी काळजी करत असतो. तर आपण विचार केला पाहिजे की हे काळजी करून काय होणार आहे? जे घडायचे ते घडणारच आहे. तर हे जो काळजी ज्या वेळात आपण करतो किंवा काही आपण वेळ वाया घालवतो, अशा वेळाला आपण शोधलं पाहिजे आणि त्या वेळेत आपण भगवद्गीतेचं वाचन केलं पाहिजे, आपण नामजप केलं पाहिजे, आपण भगवंतांची पूजा अर्चना केली पाहिजे, भगवंताची सेवा केली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण आपला वेळ घालवला पाहिजे. ठीक आहे. आता कधी कधी विचारतात लोक की अध्यात्म हा सेवा निवृत्ती नंतरचा कार्यक्रम आहे का? कधी बरेचदा आपण काही आम्ही तरुण पिढीला पण भगवद्गीता घेऊन जाऊन दाखवतो. ते बोलतात नाही, अभी 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 इसका टाइम नाही आहे, एकदा रिटायरमेंट झालं की आपण बघू. पण मला सांगा, कोण लिहून देऊ शकतो का कागदावरती की मी 70 वर्ष, मी 80 वर्षांनी, 90 वर्ष जगणार आहे? आजकाल स्थिती अशी आली आहे की 30-30, 35-35 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येतात किंवा ऍक्सिडेंट होतात, काही गोष्टी होतात. तर कोण सांगू शकतं का नाही मी एवढे वर्ष जगणार आहे? नाही, कोण काहीच सांगू शकत नाही कधी काय होईल. त्यामुळे आपण ज्या स्थितीवर आहोत किंवा ज्या परिस्थितीमध्ये आहोत किंवा जे काही आपलं वय असेल त्या वेळेपासून आपण काय केली पाहिजे? भक्ती चालू केली पाहिजे. तर अध्यात्म हा सेवा निवृत्ती नंतरचा कार्यक्रम आहे का? नाही. का? कारण की आयुष्य ही एक तयारी आहे. कशाची? आयुष्य एक तयारी आहे. कारण की जो मृत्यू आहे तो काय आहे? ती आपली शेवटची परीक्षा आहे. कारण की जेव्हा असं मृत्यू जो आहे, मृत्यू ठरवतो की आपल्याला पुढचा पायरी काय असेल, पुढचा जन्म काय असेल. त्यामुळे आपण आयुष्य जर व्यवस्थित जर तयारी केली तर आपलं जे शेवटची परीक्षा आहे ते म्हणजे मृत्यू, त्याला आपण सामोरे जाऊ शकतो आणि ते यशस्वीपणे त्यात यश मिळवू शकतो. ठीक आहे. आता प्रश्न आहे की आपण मनाची एवढी चर्चा केली की सॉरी जर मला अजून एक 10 मिनिटं लागतील, क्षमा करावे. मी पटकन थोडं एक लास्ट टॉपिक राहिलंय, खूप इम्पॉर्टंट डिस्कशन आहे. तर आपण चर्चा केली बघा, मनाबद्दल आपण चर्चा केली की कसं मन आपलं अनियंत्रित आहे, बरोबर. आणि क- अष्टांग योग आपण बघितला की त्याचं पालन करणं शक्य नाही आहे. भगवंत बोलतात काय सर्वश्रेष्ठ आहे? भक्ती योग किंवा भक्ती योगी. तर मग आता मी काय केलं पाहिजे? आता ही जी माझी परिस्थिती आहे, जिकडे माझं मन खरंच माझं नियंत्रणमध्ये नाहीये, तर मी काय केलं पाहिजे? तर पहिलं आपण ना मान्य केलं पाहिजे की मी आजारी आहे. कुठलाही पेशंट जर डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टर विचारला अरे तुला काय झालं, तो पेशंट बोलतो मला काय नाही झालं, तर डॉक्टर त्याचा उपचार करू शकेल का? नाही, बिलकुल नाही. तर पहिलं आपण समजलं पाहिजे की मी आजारी आहे, माझं मन माझं परम शत्रू आहे. आणि त्या व्यतिरिक्त आपल्या ह्या भौतिक जगात प्रत्येक जण आहे, त्यांना काय आहे? 4 समस्या आहे आणि 3 ताप आहे. आता ही 4 समस्या काय आहे? जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाणू दर्शनम. जन्म, मृत्यू. मृत्यू असं म्हणतात की जेव्हा शास्त्रात दिलंय, जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो तर त्याला एका टायमाला 40,000, 40 का 50,000 विंचू चावतात. मला सांगा, एक लाल मुंगी चावली तर किती दुखतं त्यातल्या त्यात. हे तर 40,000 विंचू आहे ते तुम्हाला चावणार आहे. जेव्हा जेव्हा आत्मा हे शरीर सोडतं खूप त्रासदायक असतं. आता हे कसं आहे, आपल्याला हा अनुभव सांगता येत नाही, शेअर करता येत नाही. पण प्रत्येक गोष्ट आपल्याला बोलतात ना, आपल्याला स्वतः बघू शकणार नाही किंवा एक्सपिरियन्स करू शकणार नाही. प्रत्यक्ष आपल्याला त्याचं प्रमाण भेटणार नाही. पण आपण शास्त्रांद्वारे काही गोष्टी समजू शकतो. तर शास्त्रामध्ये हे दिलंय. आता जरा म्हणजे म्हातारपण. तर आपण बघतो
आपण स्वतः किंवा आपले आई वडील किंवा थोर मोठे आपण बघतो त्यांना काही ना काहीतरी गुडघ्याचा त्रास, मणक्याचा त्रास, पाठीचा त्रास, मानेचा त्रास, सकाळी पोट साफ होत नाही. तर आपण बघतो की जसं म्हातारपण येतं काही ना काहीतरी चालूच होतं. आजार, व्याधी म्हणजे आजार. कधी मलेरिया झाला, कधी हे झालं, कधी ते झालं, कोविड आलेला. तर काही ना काहीतरी आजार चालू असतं. कधी ताप येतो, कधी थंडी वाजते, कधी डोकं दुखतं, कधी जुलाब होतात. काही ना काहीतरी हे व्याधी चालू असतात आयुष्यात. आणि जन्म, आता तुम्ही म्हणाल की जन्म हे कसं बोलतात ना, जन्म जो आहे ते समस्या कसा आहे. तर आपण बघा, तेव्हा आपली जी चेतना असते ती खूप कमी असते. जसं आपण बघतो लहानपणी 1 वर्षाचे असताना आपण काय केलं आपल्याला आठवतं का? नाही. कारण की चेतना आपली खूप बोलतात ना कमी स्तराची असते. आणि त्यातल्या त्यात तुम्ही विचार करा, तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं, तुम्हाला मी एकदम एका गोणीत बांधलंय. बोलतात नाही ते गोणी येतात ना, गोणीमध्ये पॅक बांधलंय तुम्हाला रश्शीनी आणि एक छोटासा होल केलाय. त्या होल मधून मी तुम्हाला पाणी देतो आणि तुम्हाला जेवण देतो आणि तुम्हाला मलमूत्र पण तिकडे सोडायचे. पूर्ण अंधार आहे हे. हीच अवस्था कधी असते? जेव्हा आपण जन्म घेतो किंवा आईच्या गर्भात असतो. आपल्याला आई काही खाते, तिखट खाल्लं तर ती बाळाची त्वचा खूप नाजूक असते, ते त्याला जळतं आणि त्याला काहीच नाही, त्याला पीडा सहन करायला लागतात. आईच्या पोटात काही जंतू असले तर ते जंतू त्याला चावतात त्या कोमल त्वचेला, तरी त्याला काही करता येत नाही. तर अशी अवस्था आहे जन्माची. म्हणून म्हटलं गेलंय की जन्म पण काय आहे, एक समस्या आहे. तर हे 4 समस्या आहे आणि 3 ताप आहे. 3 ताप काय आहे? आध्यात्मिक, त्याला क्लेश बोलतात. 3 क्लेश म्हणजे आध्यात्मिक क्लेश, म्हणजे शरीर आणि मनापासून उत्पन्न होणारा त्रास म्हणजे आध्यात्मिक क्लेश. शरीर आपल्याला काही ना काही त्रास देतं, मन पण आपल्याला त्रास देतं. दुसरं आहे आदी भौतिक क्लेश, इतर जीवांकडून होणारा त्रास. कधी मच्छर चावला, कोरोना व्हायरस आलेला, किती जण गेली, बरोबर. कधी शेजारी कोण त्रास देतोय किंवा कंपनीमध्ये काम करणारा कोणतरी आपल्यासोबतचा त्रास देतोय, मॅनेजर त्रास देतोय, किंवा शाळेत जातो, शाळेमध्ये कोण मित्र आहे किंवा कोणी मैत्रीण आहे ते आपल्याला त्रास देते. हे काय आहे? आदी भौतिक क्लेश. जे दुसऱ्या जीवांपासून जो आपल्याला त्रास होतो तो आदी भौतिक क्लेश आहे. आणि तिसरा आदिदैविक क्लेश म्हणजे नैसर्गिक आपत्तींमुळे होणारा त्रास. जसं कधी पूर आला, जास्त पूर आला, घरं वाहून गेले, लोक मेले, किंवा काही भूकंप आला, तर हे काय आहे? आदिदैविक क्लेश. तर आपण बघतो प्रत्येकाच्या जीवनात काय आहे, हे 4 समस्या आहे आणि 3 ताप आहे. ह्याला कोणच बोलतात ना, असा कोणच व्यक्ती नाही ज्याला हे अशा गोष्टी, ह्या 4 समस्या आणि 3 ताप नाहीये. प्रत्येकाला आहे. तर आपण पहिलं काय समजलं पाहिजे की, हरे कृष्ण, एक सेकंड, एकच मिनिट. हा, तर मी सांगत होतो की कसं 4 समस्या आणि 3 ताप आहे. तर पहिलं आपल्याला मान्य केलं पाहिजे की मी आजारी आहे खरंच आणि मला मदतीची गरज आहे. आता आपण जेव्हा आजारी असतो तर आपण काय करतो? योग्य डॉक्टरांचा सल्ला घेतो. तसंच आपण या भौतिक जगात आलो आहे, तर आपल्याला जन्म, मृत्यू, जरा, व्याधी आणि 3 ताप आहे, अनियंत्रित मन आहे, एवढ्या समस्या आहे. तर आता योग्य डॉक्टर कोण आहे आपल्यासाठी? ते म्हणजे आपले गुरुवर. आता आपण बघतो की आपल्याला जेव्हा त्रास होतो तर आपण कुठल्या तरी योग्य डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे, बरोबर आहे. आता कोणाचा हार्टचा इश्यू आहे, तो होमिओपॅथी डॉक्टरकडे जाईल का? त्याला त्या तज्ञकडे गेला पाहिजे, बरोबर. तसंच आपण पण आता समाजात बघतो, बरेच गुरु असतात, ज्योतिषी असतात, साधू, काही साधू संतांच्या नावावरती किती ढोंग चालतं. तर आपण बघितलं पाहिजे की जो गुरु शिष्य परंपरेत आलेला जो गुरु आहे त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे. जसं आपल्याला आपले जे शिक्षा गुरु आहे, जे ते प्रभुपाद, सर्वोच्च शिक्षा गुरु जे आपले आहे, ज्यांनी भगवद्गीताचं तात्पर्य दिलं आहे, भाषांतर केलं आहे, तर ते आहे श्रीला प्रभुपाद, जे इस्कॉनचे संस्थापक आचार्य आहे. तर आपण त्यांच्या वाणीतून किंवा त्यांचे जे ग्रंथ आहे त्यांच्या माध्यमातून आपण काय केलं पाहिजे? मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि हा सोबतच जे आपण ज्यांच्याशी कनेक्टेड आहोत त्यांचं पण मार्गदर्शन केलं पाहिजे, घेतलं पाहिजे.
आता तिसरं म्हणजे आता आपण जेव्हा माहिती आपण आजारी आहोत तर आपण नकारात्मक गोष्टी टाळल्या पाहिजे. आता नकारात्मक गोष्टी काय आहे? पहिली जी आहे ती म्हणजे मांसाहार करणे. जेव्हा कोणी व्यक्ती मांसाहार करतो तर काय होते? दया नष्ट होते. दुसरा द्यूत. द्यूत म्हणजे जुगार. जुगार नाही खेळला पाहिजे, त्यांनी सत्यता नष्ट होते. तिसरा म्हणजे नशा नाही केला पाहिजे, कसल्याही प्रकारचा नशा. ते तंबाखू, बिडी किंवा काही कसल्या प्रकारचा दारू पितात किंवा स्मोकिंग काही. आता इस्कॉनमध्ये आम्ही चहा कॉफी पण घेत नाही, कारण की ते पण एक बोलतात ना, जसं आपण बोलतो ना, कधी कधी कोण व्यक्ती असतं, तो बोलतो की अरे मला माझं डोकं दुखतं, मी चहा नाही पिला. तर हे काय एक प्रकारचं व्यसन आहे, त्याला सवय लागली आहे. आपण असं बघितलं असेल आपल्या सर्कलमध्ये असं कोण व्यक्ती. पण अगेन आपण ट्राय करू शकतो हळूहळू कमी करण्याचा, परत सोडण्याचा. तर आपण तिसरं काय आहे? नशा नाही केला पाहिजे कसल्याही प्रकारचा. आणि तिसरं म्हणजे अवैध संबंध. कुठल्याही स्त्रीनी परपुरुषासोबत आणि कुठल्याही पुरुषांनी परस्त्रीसोबत संबंध नाही केला पाहिजे. तर हे जे चार आहे काय आहे? हे धर्माचे चार स्तंभ आहेत. जेव्हा हे पालन करतो तर हे धर्माची रक्षा होते. आणि बोलतो ना, धर्म रक्षित रक्षता. जसं आपण धर्माचे पालन करू तर धर्म आपली रक्षा करेल. तर परत मी रिपीट करतो, खूप इम्पॉर्टंट आहे. मांसाहार नाही केला पाहिजे, जुगार नाही खेळला पाहिजे, कसल्याही प्रकारचा नशा नाही केला पाहिजे आणि कसल्याही प्रकारचे अवैध संबंध नाही ठेवले पाहिजे. तर आपण हे चार गोष्टी केल्या. चार जे स्तंभ होते त्याचे: दया, सत्यता, तपश्चर्या आणि शौच. आणि सकारात्मक उपचार पद्धतीचा पण अवलंबन केला पाहिजे. चला आपण काही गोष्टी थांबवल्या, आपण काही सकारात्मक गोष्टी, जसं डॉक्टर बोलतो ना की तुम्ही तेलकट खाऊ नका, तुम्ही तिखट खाऊ नका, तुम्ही काय करा, खिचडी खावा, भाताची पेज प्या, चांगल्या गोष्टी पण रेकमेंड करतात. पॉझिटिव्ह प्रॅक्टिस. तर आपण काय केलं पाहिजे? ABCD म्हणजे काय केलं पाहिजे? आपण चांगल्या भक्तांची संगती केली पाहिजे, चांगली संगती केली पाहिजे, वाईट संगतीचा त्याग केला पाहिजे, असोसिएशन. दुसरा, ग्रंथ वाचले पाहिजे, जे भगवद्गीता आहे. ह्यामध्ये आपण जीवन कसं जगलं पाहिजे, जीवनाचं काय ध्येय असलं पाहिजे, सगळं काय आहे. काय खायचं ते पण दिलं आहे, सगळं दिलंय. कसं बोलायचं ते पण दिलंय. कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, सगळं दिलंय भगवद्गीतेत. आता आपण पुढचे जसे अध्याय आज जसं आपण बघितलं, भगवंत मनाबद्दल चर्चा करतात आजच्या अध्यायात. सगळं काय आहे भगवद्गीतेमध्ये, असे ग्रंथ वाचले पाहिजे. आणि आपण दुसऱ्यांना पण हे ज्ञान समजवलं पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि चौथं म्हणजे नाम जप, भगवंताचं पवित्र नाव. तर हा श्लोक आहे कली संतरण उपनिषद मधला. इति षोडशक नाम कली कल्मशनाशनम नात परत्रोपाय सर्व वेदेषु दृश्यते. याचा अर्थ काय? सर्व वैदिक साहित्याचा शोध घेतल्यानंतर असे दिसून येते की या कलियुगामध्ये हरे कृष्ण नाम जपापेक्षा अधिक श्रेष्ठ असा कोणताही धार्मिक उपाय आढळत नाही. तर आपण काय केलं पाहिजे? नाव जप केलं पाहिजे. आणि चौथा म्हणजे प्रसाद. आपण रोज आपण जेवण करतो न चुकता. कधी असं बोलले की नाही मला आज आळस आला, मी जेवण करणार नाही. आपण रोज जेवण करतो. तर आपण जेवण जेव्हा पण बनवतो काय केलं पाहिजे? भगवंताला नैवेद्य दाखवला पाहिजे आणि त्याला प्रसादाच्या रूपात खाल्लं पाहिजे. आपल्याला काय करायचे? फक्त जे भगवंताला नैवेद्य दाखवायचे. खूप सोपी गोष्ट आहे, सर्वात सोपी गोष्ट आहे ही. तर हे करून आपण काय करू शकतो? भक्तियुगचं पालन करू शकतो. धन्यवाद. ठीक आहे. जस्ट एक लास्ट पॉइंट. आता आपण आज खूप स्पेशल दिवस आहे. आज आषाढी एकादशी आहे. महाराष्ट्रात आषाढी एकादशी म्हणजे खूप मोठी एकादशी आहे. आजच्या दिवसात पंढरपूरमध्ये 10 लाखपेक्षा जास्त वारकरी संप्रदाय जो आहे तो दाखल होतो आणि भगवंताचे ते चंद्रभागामध्ये स्नान करतात, भगवंताचं दर्शन घेतात. तर जे कलियुग आहे, हे जे कलियुग आहे, जर तुम्ही वारकरी बघितलं असेल तर वारकरी काय करतात? नामस्मरण करत जात राहतात. भगवंताचं नाव घेत ते त्यांची वारी पूर्ण करतात. तर जे भगवंताचं नाव आहे, एक श्लोक येतो शास्त्रामध्ये, नामना मकारी बहुधा निज सर्व शक्तीस तत्रा पिता स्मरणेन काल एतादृशी तव कृपा भगवन ममापि दुर्दैवमिदृशम यहाजनी नानुराग. म्हणजे भगवंत बोलतात की कलियुगामध्ये मी माझी पूर्ण शक्ती जी आहे ती माझ्या नावात टाकली आहे. नाम अकारी बहुधा, जेवढे पण माझे नाव आहेत सगळ्यांची शक्ती मी कशा टाकली, म्हणजे माझी जेवढी शक्ती आहे ती म्हणजे सगळ्या नावांमध्ये टाकली आहे. आणि त्यातल्या त्यात हे जे कलियुग आहे त्यासाठी जे हरे कृष्ण महामंत्र आहे, आपण बघितलं नियंत्रित मनामध्ये एक पॉइंट होता
गुरु आणि गौरांगची सेवासाठी. तो गौरांग कोण आहे? चैतन्य महाप्रभू आहे, 500 वर्षापूर्वी आलेले. हे स्वयं श्रीकृष्ण होते आणि त्यांनी हे नाम संकीर्तन पसरवलं. तुम्ही जर संत तुकाराम त्यांचे जर तुम्ही जर बघितलं तर त्यांचे आध्यात्मिक गुरु येतात चैतन्य बाबाजी. तर ते चैतन्य बाबाजी कोण नसून हे स्वतः चैतन्य महाप्रभू होते. तर चैतन्य महाप्रभू ते स्वयं कृष्ण होते, ते आलेले. त्यांनी काय केलं? नाम संकीर्तनचा हे केला, प्रचार केला. तर आज एकादशी आहे. माझी विनंती आहे आपल्यापैकी जेवढे जण आहात, तुम्ही जर नामस्मरण करत असाल तर तुम्ही अजून वाढवू शकता. जे 4 माळा करत असतील ते 8 करू शकतात. 8 जे करत असतील ते 16 माळा करू शकतात. जे काही करत नसतील ते ऍटलिस्ट आजपासून 1 माळा सुरू करू शकता. आणि जो मंत्र आपण जे बोलतो तो आहे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा 16 शब्दांचा जो मंत्र आहे, ह्याचा आपण काय केलं पाहिजे? जप. एक माळ म्हणजे 108 मणी असतात. हार्डली 10 मिनिटं लागतात. तर माझं तुम्हाला नम्र विनंती आहे, आज खूप छान दिवस आहे आषाढी एकादशीचा. आजपासून आपलं सेशन झाल्यावर तुम्ही 10 मिनिटं बसू शकता बसल्या जागी आणि 10 मिनिटं बसून हा मंत्र बोलायचा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा मंत्र बोलायचा आणि ऐकायचा. महत्वाचं हे आहे. बोलणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं आहे ऐकणं. आणि अगेन आपण वळूया मनाचं काय सोल्युशन दिलेलं भगवंतानी? अभ्यास आणि वैराग्य, अनासक्ती. तर अभ्यास काय आहे? तर मनाला नियंत्रित करायचे, तर नामस्मरण करून आपण मनाला नियंत्रित करू शकतो. आणि जसं आपण बघितलं, ज्यांनी मन जिंकलं त्यांनी जग जिंकलं. ठीक आहे, धन्यवाद. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे तर आपण प्रश्न विचारू शकता. प्रभूजी, चातुर्मास कधी चालू होणार आहे? आजपासून चालू होते की? कोण बोलते? अच्छा, प्रदीप प्रभू का? प्रदीप प्रभू, सॉरी, मला ना बघायला लागतील, मला पण डेट्स लक्षात नाही आहेत. तर मी एकदा डेट्स अच्छा. बघतो आणि तुम्हाला डेट्स सांगतो. ठीक आहे. ओके. येस. ठीक. आणि काही एक पॉइंट शेअर करू शकाल का? मी विनंती करेन. पटकन आपण एक एक पॉइंट घेऊ शकतो. येस माधुरी माताजी. जेवढं तुम्ही शरीराची काळजी घेता तेवढीच तुमच्या मनाची काळजी घेतली पाहिजे. मानसिक आरोग्य तेवढंच जपलं पाहिजे. येस. आणि मानसिक आरोग्य कसं जपणार? मी जर तुम्हाला प्रश्न केला आजच्या सेशन मधून, तुम्ही काय बोध घ्याल? भक्ती योग, भक्तियोगचं कसं पालन केलं पाहिजे? नामस्मरण. नामस्मरण. करेक्ट. थँक्यू. तर माझी विनंती आहे माधुरी माताजी, तुम्ही नामस्मरण जर करत नसाल तर आजपासून 10 मिनिटं काढून नामस्मरण करू शकता आणि नक्की तुम्हाला याचा खूप छान लाभ होईल. हे तुम्ही स्वतःच बोलाल काही महिन्यांनी किंवा काही दिवसांनीच. ठीक आहे. अजून काही प्रश्न कोणाला? अजून काही पॉईंट शेअर करू शकाल? लोतन पाटील, काही पॉईंट? हरे कृष्णा येस प्रभूजी. येस लोतन प्रभू. खूप छान सेशन झालं, एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं सगळं. तर माझा प्रश्न होता की आपलं मन आणि भावना दोघांमध्ये काय फरक आहे? म्हणजे आज तुम्ही म्हणता मनाला कंट्रोल करा, मनाला कंट्रोल केलं तर भावना चांगल्या प्रकारे कंट्रोल होतील का अजून काही वेगळं काही करावं लागेल? म्हणजे इमोशन्सवर कंट्रोल कसा आणता येईल भावनावरती? लोतन प्रभू, जे भावना आहे किंवा इमोशन्स आहे, मन स्वतःला जर व्यक्त करतं ते इमोशन्सद्वारे. जसं कधी समजा तुम्हाला आता कंपनीने तुम्हाला प्रमोशन दिलं तर तुम्ही काय होणार? खुश होणार, राईट? तर हे काय आहे? हे ते इमोशन्स, मनाने ते हे इमोशन प्रकट केलं खुश होण्याचे. आणि जर तेच कंपनी बोलते की नाही तुम्ही उद्यापासून येऊ नका, तर तुम्ही काय दुःखी व्हाल. तर माइंड हे एक्सपिरियन्स करतं, ही इमोशन्स माइंड, सुख आणि दुःख. फाईन लोतन प्रभू. हो हो. आणि चेतना, मन आणि चेतनामध्ये काय अंतर आहे? आणि त्या भावनाचा अजून चेतनावर पण काय परिणाम पडतो? जसं मन आणि चेतना कोरिलेशन काय आहे त्याचं? संबंध काय आहे? करेक्ट करेक्ट करेक्ट. चेतना म्हणजे जसं आपण बघतो ना, की आपण बघतो जो जिवंत व्यक्ती आहे आणि जो मृत व्यक्ती आहे, तर आपण बघू शकतो की चेतन म्हणजे तो एक्सपिरियन्स करू शकतो, ती व्यक्ती गोष्टी एक्सपिरियन्स करू शकतो, तो चालू शकतो, तो बोलू शकतो, तो काही गोष्टी करू शकतो.
तर हे जो जिवंत व्यक्ती आहे त्यामध्ये काय आहे? चेतना आहे. आणि जो मृत व्यक्ती आहे त्यामध्ये काय आहे? चेतना नाही आहे. आणि जसं मी सांगितलं, हा जो मन आहे, मनाचं मेन काम जे आहे ते काय आहे? थिंकिंग, फिलिंग आणि विलिंग, म्हणजे विचार करणे, फील करणे गोष्टी आणि गोष्टी करणे, हे मनाचं फंक्शन आहे. तर जी चेतना आहे ते आत्म्याचा गुणधर्म आहे. चेतना जी आहे आत्म्याचा गुणधर्म आहे. जर फॉर एक्झाम्पल मला समजायचे की जसं मला ताप आला तर आपण कसं हात लावून समजतो, राईट? जसं आता ह्या शरीरात आत्मा आहे ते कसं समजणार? तर आपण बघतो की हे शरीर चेतन आहे, बोलू शकतं, चालू शकतं, फिरू शकतं, राईट? तर हे काय आहे? बोलतात ना एक बोलतात एक एक आहे, आता मी सटल बॉडीला काय म्हणतात? सूक्ष्म. हे आत्मा सूक्ष्म आहे. आणि आत्मा काय करतं? जे काही एक्सपिरियन्स करतं ते कोणाद्वारे करते? मनाद्वारे. मनाद्वारे जे काय आहे हे आत्मा एक्सपिरियन्स करतं. जसं म्हटलं गेलंय की जो रथ आहे, रथमध्ये जो सारथी बसला आहे तो तो कोण आहे? तो बुद्धी आहे. आणि जे लगाम आहे ते कोण आहे? मन आहे. आणि पुढे घोडे म्हणजे इंद्रिय. आणि मागे जो बसला आहे पॅसेंजर, तो कोण आहे? तो आत्मा आहे. आय होप तुम्हाला थोडंफार तरी काही क्लिअर झालं असेल. येस येस, क्लिअर झाला प्रभू. येस. धन्यवाद. येस लोधन प्रभू. बुद्धी म्हणजे तुम्ही लगाम म्हटले ना, बुद्धीने येस. कंट्रोल करता नाही येतं नाही, मनाला. बुद्धी म्हणजे सारथी, लगाम म्हणजे मन. ओके ओके असं. म्हणजे ओके लगाम. ओके येस. ओके. अजून ओके. काय? अजून काही प्रश्न, अजून काही पॉइंट्स कोणाचे? आता आपण या सत्राला इकडेच विराम देऊया. आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट, आता जो पुढचा सत्र असेल पुढच्या शनिवारी, आपण काय करणार आहोत? पहिल्या 6 अध्यायाची उजळणी करणार आहोत. असं झालं असेल की आपल्यापैकी कोण पहिला दुसरा आला असेल, तिसरा चौथा आला नसेल, पाचवा आला नसेल, 6वा आला असेल, तर एक आपण उजळणी करणार आहोत पूर्ण 6 अध्यायाची एका तासात, 1 तास किंवा 1 सव्वा तासात, जेणेकरून पूर्ण तुम्हाला आयडिया भेटेल 6 अध्यायामध्ये काय आपण वाचलं किंवा काय समजलं. आणि मग पुढच्या शनिवारपासून आपण 7व्या अध्यायाला सुरुवात करू. ठीक आहे? ओके. धन्यवाद. खूप धन्यवाद खूप प्रभूजी, खूप यस चांगलं सांगितलं. खूप धन्यवाद. खूप हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद तुम्ही जॉईन केलं. हरे कृष्ण.